ते पिशाच्य असं असतं की त्याला बळी देतात आणि हे काम पूर्णत्वास नाही सांगतात. काम पूर्णत्वास गेलं की तुला बळी मिळणार आणि त्याला ड्युरेशन दिलेली असते 6 महिन्याची असं म्हणतात. पण त्याची जी ड्युरेशन होती, आम्हाला जी व्यक्ती दिसायला लागली तेव्हापासून नोव्हेंबरपर्यंत 6 महिन्याचा स्पॅन होता. एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंत 6 महिन्याचा स्पॅन होतो. त्याला 6 महिन्याची डेडलाईन होती आणि वडिलांची डेथ झाली 29 नोव्हेंबरला, जी संपणार होती मुदत त्याची. आणि त्यावेळेस जी व्यक्ती टार्गेट होती ती तिथे नव्हती, पण त्याला कार्यपूर्णत्वास नेण्याकरता कोणाचा तरी बळी घ्यायचा होता आणि ती डेथ झाली. तर त्यांनी संपर्क करायचा प्रयत्न केला की जेणेकरून जर कॉन्टॅक्ट झाला तर एक्झॅक्टली काय झालेलं ते विचारता येईल. पण ते म्हणाले की कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, व्यक्तीचा पुनर्जन्म झाला आहे. आणि जर कोणी सांगितलं की आपण प्लॅनचेट करू, तुमच्या नवऱ्याच्या आत्म्याला परत बोलू, तर तसं करू नका. कारण जर पुनर्जन्म झालेला असेल त्या व्यक्तीचा तर त्या नवजात बालकाची डेथ होईल.